तर ही थेट दृश्य आपण पाहतोय बांगलादेशच्या विरोधात दिल्लीमध्ये जे आंदोलन केलं जात आहे त्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस आता आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। दिल्लीमध्ये हे आंदोलन आता विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून केलं जात आहे। दिल्ली पोलिसांकडून आता आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। बांगलादेश उच्च आयोगाच्या समोर विश्व हिंदू परिषद आता आक्रमक झालेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत आणि त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। दिल्ली पोलिसांच्या वतीने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र दिल्लीतील बांगलादेश उच्च आयोगासमोर विश्व हिंदू परिषद आता आक्रमक झालेली आहे। तर पोलीस देखील आता आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे। मात्र हे सगळे विहिपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केला जातो आणि म्हणून आता विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। बांगलादेश उच्च आयुक्तालयाच्या बाहेर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिल्लीमध्ये हे आंदोलन केलं जात आहे। विहिप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। हातामध्ये बॅनर घेतलेले हे सगळे विहिपचे कार्यकर्ते आणि पोलीस देखील आता आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करतात आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। मात्र आंदोलकांची जी आक्रमक भूमिका आहे ती देखील आपल्याला दिसते आहे। पोलिसांचं कवच तोडण्याचा प्रयत्न देखील विहिपच्या माध्यमातून केला जातोय। दिल्लीमधील विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। बांगलादेशच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार केला जातोय आणि याच संदर्भाने आता दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांना आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र कार्यकर्ते हटायला तयार नाहीये। पोलिसांचं कवच देखील ते भेदण्याच्या प्रयत्नात आहेत। पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे पोलिसांची भूमिका आता नेमकी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण कार्यकर्ते दृश्यांमध्ये आपल्याला आक्रमक दिसत आहेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। दिल्लीतील बांगलादेश उच्च आयुक्तालयाच्या समोर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो या संदर्भातले काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आपण पाहिलेले आहेत आणि या अत्याचाराच्या विरोधात आता विहिपने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। दिल्लीमधील बांगलादेश उच्च आयुक्तालयाच्या बाहेर हे आंदोलन आता विहिपच्या माध्यमातून केले जात आहे। दिल्ली पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतात आहे। मात्र आंदोलकांची आक्रमकता देखील या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसते। हातामध्ये बॅनर घेतलेले हे सगळे आंदोलक आता जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं देखील दृश्यांमध्ये दिसतंय। तर पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये आता बॅरिकेडिंग केलेलं आहे। सुरक्षा कवच पोलिसांनी बनवलेलं आहे। मात्र ते सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न विहिपचे हे सगळे कार्यकर्ते आंदोलक करतात। पोलीस देखील आता आंदोलकांना रोखण्याचा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात। मात्र आंदोलक मागे हटायला तयार नाहीये। आक्रमक अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हे आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे। दिल्लीतील बांगलादेश उच्च आयुक्तालयाच्या बाहेर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। पोलिसांनी जे बॅरिकेडिंग केलंय ते हटवण्याचा प्रयत्न देखील आता केला जातोय। भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले जात आहेत। प्रवीण जी, आपण पाहतोय दिल्लीतील ही दृश्य आंदोलन केले जाते विश्व हिंदू परिषदेच्या वतीने, कारण बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू आहे त्या संदर्भातले काही व्हिडिओ देखील गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सोशल मीडियावर आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। आणि आता दिल्लीतील बांगलादेश उच्च आयुक्तालयाच्या समोर विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मला वाटतं हिंदूंवर जो अत्याचार बांगलादेश मध्ये होतोय त्याचा निषेध करतो, ते धिक्कार करण्यासारखं आहे। आणि शेवटी हिंदुस्थानमध्ये जर बांगलादेशी घुसखोर करत असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे। कारण बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदूंना त्या ठिकाणी जर त्रास होत असेल तर विश्व हिंदू परिषदेची भूमिका निश्चितच देशहिताची राष्ट्रवादाची आहे। त्यात कुठल्याही प्रकारचा संशय असायचं काय कारण अगदी
प्रवीणजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या आंदोलनाच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात. जोपर्यंत जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युती नाही, मनसे अध्यक्ष